महाराष्ट्रात पावसानं दमदार हजेरी लावली असून अनेक वर्षा पर्यटन स्थळं पर्यटकांच्या गर्दीनं गजबजून गेली आहेत। मात्र याच निसर्गरम्य ठिकाणी काही अतिउत्साही पर्यटकांच्या बेफिकीरपणामुळे आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे इंद्रायणी कुंडमळा पूल दुर्घटनेची पुनरावृत्ती होण्याची भीती व्यक्त केली जाते। अशाच धोकादायक टुरिस्ट स्पॉटचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट। धबधब्याखाली भिजायला जाताय? सावधान। पर्यटन स्थळ ठरतायत मृत्यूचा सापळा। अतिउत्साही पर्यटकांची हुल्लडबाजी ठरू शकते जीवघेणी। मावळ कुंडमळामध्ये इंद्रायणी नदीवरील जुना पूल वाहून गेला। त्यात 14 पर्यटकांचा बळी गेला तर 2 जण अजूनही बेपत्ता आहेत। रील्स काढण्याच्या नादामध्ये काही अतिउत्साही पर्यटकांची बेफिकिरी आणि प्रशासनाची बेपर्वाई यामुळेच ही जीवघेणी दुर्घटना घडल्याचं मानलं जात आहे। मात्र महाराष्ट्रात अशी अनेक ठिकाणं आहेत जिथं यंदाच्या पावसाळ्यामध्ये कुंडमळासारख्या प्राणघातक दुर्घटनांची पुनरावृत्ती होऊ शकते। जोरदार पावसामुळे लोणावळ्यातला भुशी डॅम ओव्हरफ्लो होऊन वाहू लागल्यामुळे पर्यटकांच्या आनंदाला उधाण आलंय। इथंही पाण्याच्या मोठ्या प्रवाहातही पर्यटक सेल्फी आणि फोटो काढण्याचा धोका पत्करताना पाहायला मिळतात। प्रशासनानं खबरदारी घेण्याचं आवाहन करून सुद्धा अनेक हुल्लडबाज पर्यटक नियमांचं उल्लंघन करताना दिसतात। गेल्या वर्षी भुशी डॅम परिसरात 2 मोठ्या दुर्घटनांमध्ये 7 पर्यटकांचा मृत्यू झाला। 30 जून 2024 रोजी अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे एकाच कुटुंबातील 3 महिला आणि 2 मुलांचा बुडून मृत्यू झाला। यंदा 8 जून 2025 ला उत्तर प्रदेशहून आलेले मोहम्मद जमाल आणि साहिल शेख या 2 तरुणांचाही बुडून मृत्यू झाला। मावळ तालुका आणि पवनानगर परिसर पर्यटनासाठी प्रसिद्ध असला तरी अनेक ठिकाणी अपघाती ब्लॅक स्पॉट निर्माण झाले। शिर्डीवरून आलोय या ठिकाणी लोणावळ्यामध्ये। आम्ही खूप दिवसाची इच्छा होती आम्हाला लोणावळा डॅम बघायचं त्यासाठी आम्ही इथं आलो। खूप भारी वाटलं, खूप एंजॉय केला है। दिल्ली में तो बहुत गर्मी होती है, वहाँ पे तो 45 डिग्री प्लस होता है, यहाँ पे तो इट्स वेरी कोल्ड एंड बारिश का हम लुत्फ उठा रहे हैं यहाँ पे बच्चों के साथ। उठ रहे हैं, यहाँ का मौसम बहुत बेस्ट है। हम घूमने के चक्कर में आए हैं यहाँ पर। हमने आके लोणावळा का सुने थे तो चक्कर से हम घूमने आए। पालघर जिल्ह्यातील जव्हारमधील काळमांडवी धबधबा देखील पर्यटकांसाठी जीवघेणा ठरलाय। सोशल मीडियावर आकर्षक दिसणारा हा धबधबा प्रत्यक्षात मात्र धोकादायक आहे। गेल्या 3 वर्षांमध्ये काळमांडवी धबधब्यामध्ये बुडून 9 जणांचा मृत्यू झाला। मृतांमध्ये मुंबई, ठाणे येथील शहरी भागातील पर्यटकांचा समावेश होता। 40 ते 50 फूट उंचीवरून कोसळणाऱ्या पाण्याच्या प्रवाहासोबत उडी मारल्यानं अनेकांचा मृत्यू झाल्याचंही समोर आलंय। पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुका हा निसर्गरम्य तालुका म्हणून अखंड महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे। त्यामधील काळमांडवी धबधबा हा आता सोशल मीडियाच्या माध्यमातून खूप प्रसिद्ध झालेला आहे। या ठिकाणी संबंध महाराष्ट्रामधून अनेक पर्यटक येतात, परंतु काही पर्यटक यामध्ये मद्यपान करून त्या धबधब्यामध्ये उड्या मारणे किंवा त्या परिसरामध्ये अनेक मद्यपान करत असतात। तर प्रशासनाने याच्यावर कुठेतरी आता कठोरीकरण करून हे मद्यपान आणि मद्यपींना आता थांबा दिला पाहिजे। उत्तर नगर जिल्ह्यामधील अकोले तालुक्यामधील सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधील कळसुबाई हरिश्चंद्र गडाचा परिसर आणि भंडारदरा धरण परिसर पर्यटकांचं खास आकर्षण आहे। मात्र हाच परिसर सध्या मद्यपी पर्यटकांचा अड्डा बनलाय। निष्काळजीपणा आणि मद्यधुंद अवस्थेमुळे अनेकांचा जीव जातोय। पर्यटकांचे ग्रुप दारू पिऊन अक्षरशः धिंगाणा घालताना पाहायला मिळतात। पाण्याचा अंदाज न घेता पोहण्यासाठी पाण्यात उतरल्यामुळे अनेकांचा बुडून मृत्यू झालाय। रतनवाडी, घाटघर, साम्राट व्हॅली या परिसरांमधील धबधब्यांच्या ठिकाणी वाहनं रस्त्यावर लावून पर्यटक मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा घालतात। प्रवरा नदीवरील प्रसिद्ध रंगा धबधब्याच्या परिसरात पाय घसरून अनेकांचा मृत्यूही झालाय। रतनगड, हरिश्चंद्रगड आणि कळसुबाई शिखरावर स्थानिक गाईडची मदत न घेता भटकंतीसाठी गेलेल्या अनेकांचा दरीत पडून किंवा गारठून मृत्यू झाल्याचंही समोर आलंय। रायगड जिल्ह्यातील माणगावमधील भीरा परिसरात असलेला देवकुंड धबधबा सुद्धा पर्यटकांसाठी असुरक्षित ठरतोय। गेल्या काही वर्षांमध्ये इथे झालेल्या अपघातांमुळे प्रशासन दरवर्षी प्रवेश बंदी करतं।
तरी सुद्धा पर्यटक मोठ्या संख्येने येतात. भिरा ते देवकुंड पर्यंतचा 4 किलोमीटरचा जंगल मार्ग पावसाळ्यामध्ये निसरडा आणि धोकादायक होतो. योग्य मार्गदर्शन, माहिती आणि सुरक्षा नसल्यामुळे पर्यटक वाट चुकतात किंवा पाण्यात बुडून जीव गमावतात. वर्षा ऋतूमध्ये निसर्गाला बहर येतो. निसर्गाच्या सौंदर्याचा आनंद जरूर घेतला पाहिजे. मात्र या आनंदाच्या नादामध्ये आपल्या आणि इतरांच्या जीवाचीही काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. हुल्लडबाजी टाळून प्रशासनाच्या सूचनांचं आणि नियमांचं काटेकोर पालन केलंच पाहिजे आणि तरच अशा दुर्घटना टाळता येतील आणि हे स्पॉट्स खऱ्या अर्थानं आनंददायी ठरतील. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.